नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर माझ्या मागे तुम्ही विला बघत असाल, कर्जत मधला 3 BHK विलाचा ऑप्शन मी यावेळेला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। प्रायव्हेट प्रॉपर्टी तर आहेच, पण सोबतच तुम्हाला इकडे बऱ्याच साऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ज्या मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवेल। कर्जत स्टेशन पासून फक्त 10 ते 15 मिनिटात तुम्ही मित्रांनो इकडे पोहोचू शकता। तर इकडे येण्यासाठी गुगल मॅपची लोकेशन, परत जर इन्क्वायरी बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर, हे सगळे डिटेल्स मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। सो डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा। खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे, आजूबाजूला पूर्ण लश ग्रीनरी आहे आणि त्याच्यात आता पावसाळ्याचा सीझन आहे ना, तर अजून ही प्रॉपर्टी अजून खुलून दिसते। आणि हा जो 3 BHK विला आहे ना, इकडे 15 ते 20 लोकांचा ग्रुप सुद्धा इझिली अकोमोडेट होतो। त्याच्याहून पण मोठा ग्रुप असेल तर त्याची सुद्धा सोय आहे। तर मग तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे, तिकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर तुमचा मोठा ग्रुप असेल 25-30 जणांचा, तर अजूनही एक्स्ट्रा रूम वगैरे तुम्हाला अरेंजमेंट होऊ शकते, पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगावं लागेल। सो कॉन्टॅक्ट नंबर एकदा नक्की चेक करा। तर आता पुढे जाण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो। प्रॉपर्टीचं नाव आहे आपल्या पीयूष वाटिका। तर ड्रोन शॉट मधून तुम्हाला प्रॉपर्टीची टूर भेटली असेल। आता तुम्हाला सांगतो, हा बघा, इथूनच हा रोड येतो, मेन रोड इथून 2 मिनिटावरती आहे आणि कडावचं मार्केट सुद्धा अगदी तुम्ही 5 ते 6 मिनिटात त्यांना येऊन जाऊ शकता, इतक्या जवळ आहे। म्हणजे तुम्हाला काही तुमचं चिप्स, स्नॅक्स किंवा ड्रिंक्स वगैरे काही पण असं आणायचं असेल तर कडावचं मार्केट खूपच जवळ आहे। आता इथून आपण जाऊया, हा आपला एंट्री गेट आहे, तुम्हाला असं दिसेल आहे बघा, पीयूष वाटिकाचं। इव्हन इकडे सुद्धा असा बोर्ड लावण्यात आलेला आहे। सो हा असा एंट्री गेट आहे, इथून आपण आतमध्ये गेलो की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आपली 3 BHK विला आहे। सो इथे केअरटेकर वगैरेसाठी जी रूम आहे ती इकडे देण्यात आलेली आहे। सो आणि इकडे मस्त असे पाम ट्रीज लावलेले आहेत। ह्या बाजूला आपला विला आहे आणि इथे गार्डन एरिया आहे, तिकडे सुद्धा एक लॉन एरिया आहे, इथे किड्स प्ले एरिया सुद्धा आहे। आणि पूर्ण जर बघाल तर चारही बाजूने तुम्हाला अशी ग्रीनरी पाहायला भेटेल सराउंडेड। आता विलाची टूर आपण थोड्या वेळात करणारच आहोत, पण तुम्हाला पहिला बाहेरचा सगळा परिसर मी दाखवून देतो। तर जसं मी सांगितलं आहे बघा, इकडे आहे किड्स प्ले एरिया, गार्डन एरिया आणि इकडे झाडं वगैरे लावण्यात आलेली आहे। सोबतच इकडे असे स्विंग्स आहेत। सोबतच इकडे तुम्ही आउटडोर गेम्स जर खेळणार असाल, क्रिकेट, बॅडमिंटन, तर हा स्पेस त्याच्यासाठी परफेक्ट आहे। आणि इकडे छोटंसं असं मचान बनवलं आहे, जे तुम्ही फोटोज व्हिडिओज क्लिक करू शकता आणि तुमचे काही ड्रिंक्स वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही तिकडे बसून सुद्धा एन्जॉय करू शकता। तर ह्या विलाला आहे ना ॲक्च्युली 2 साईडने एंट्रन्स आहे। तर हा एक इकडून आहे आणि सोबतच तिकडून सुद्धा एक आहे त्या साईडने। तर हे बघा, इथून सुद्धा असा वॉकवे केलेला आहे तुम्हाला। हा दुसरा एंट्रन्स आहे प्रॉपर्टीमध्ये आतमध्ये विलामध्ये जाण्यासाठी। आणि सोबतच जर तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी वगैरे घेऊन येत असाल तर इकडे अशी शेड बनवण्यात आलेली आहे, जिथे तुम्ही 2 गाड्या इझिली पार्क होऊ शकतात। आणि इकडे सुद्धा असा वॉकिंगसाठी पूर्ण इकडे ना तुम्ही बघत असाल तर झाडं आहेत, ती बघा, आंब्याची वगैरे प्रॉपर अशी बाग आहे तिथे लावण्यात आलेली आहे आणि इथून तुम्ही असे वॉकसुद्धा करू शकता। सो खूप स्पेशियस आहे, जागासुद्धा खूप आहे इकडे आजूबाजूला। तर हा मित्रांनो आपला विला आहे आणि सोबतच आता तुम्हाला स्विमिंग पूल एरिया दाखवायचा आहे। तर तिकडून बाजूला जसं चालत आलो ना की इथे दोन्ही बाजूला मस्त अशी ग्रीनरी आहे आणि मनोबत असा आपला ब्ल्यू कलरमध्ये मस्त असं नीट अँड क्लीन स्विमिंग पूल आहे। म्हणजे एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे। स्पीकर वगैरे आणून इकडे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि सेपरेटली असा देण्यात आलेला आहे। सोबतच तुम्हाला इकडे स्पेशल म्हणजे इकडे गझिबो सुद्धा देण्यात आलेला आहे, हे बघा ह्या बाजूला। तर इकडून असा वॉकवे बनवण्यात आलेला आहे आणि ह्या बाजूला तो गझिबो आहे, जिथे ऑब्व्हियसली ज्यांना ड्रिंक्स वगैरे एन्जॉय करायचे आहेत ते तिकडे जाऊन करू शकतात। सो हा स्पेस एकदम मस्त आहे, जो असा सेपरेटली साईडला देण्यात आलेला आहे। तर आता मित्रांनो वेळ आहे ब्रेकफास्टची। तर इकडे तुम्हाला कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला पॅकेजमध्ये विथ फूड वगैरे सगळं इन्क्लुडेड असणार आहे। आणि वीकडेजमध्ये मित्रांनो जर तुम्हाला बुक करायचं असेल तुम्ही विदाऊट फूड सुद्धा करू शकता हा विला सेपरेटली। तर आता विथ फूड पॅकेजमध्ये तुमचे सगळे मील्स इन्क्लुडेड असणार आहे। तर आता इकडे कसं आहे की बाजूला त्यांचंच रिसॉर्टसुद्धा आहे। ही प्रॉपर्टी तर तुम्हाला प्रायव्हेट असणार आहे, पण समजा तुम्हाला डिनर वगैरे काही एक्स्ट्रा करायचं असेल तर तो तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा करू शकता, किंवा जसं मी सांगितलं की तुम्हाला इकडे डायनिंग टेबल वगैरे लावून तुम्हाला इकडे सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येईल। तर आता आमचा ब्रेकफास्ट तिकडे लागलाय, तर तुम्हाला तो डायनिंग एरिया सुद्धा दाखवून देतो। सो आता आहे ना त्यांनी मस्त गरमागरम कांदा पोहे बनवून दिलेले आहेत। सोबतच मित्रांनो मिसळ पावचा सुद्धा ऑप्शन आहे आणि काल रात्री आम्ही डिनर सुद्धा इकडे केला होता, ज्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज थाळी होती। सो इकडे सुद्धा ते तुम्हाला देऊ शकतात, अदरवाईज विलाच्या इकडे सुद्धा बसून तुम्ही तुमचे मील्स एन्जॉय करू शकता। प्रॉपर्टीची बाहेरची टूर आपली करून झालेली आहे। त्याच्यानंतर आता आपण विला
एक्सप्लोर करणार आहोत विलामध्ये रूम्स वगैरे कशा कॅटेगरीमध्ये आहेत. सो सगळ्यात पहिला तर हा बाहेर असा स्पेस दिलेला आहे, जे तुम्हाला जर लंच वगैरे डिनर इकडे सुद्धा पाहिजे असेल तर इकडे सुद्धा सेटअप करून देण्यात येईल. सोबतच इकडे तुम्हाला सेटिंगसाठी तुमचे ड्रिंक स्नॅक्स एन्जॉय करायचे आहेत, म्युझिक लावून एन्जॉय करायचं आहे, तर हा स्पेस एकदम त्याच्यासाठी परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊया विलामधला हॉल लिव्हिंग रूम चेक करण्यासाठी. तर मित्रांनो, जसं तुम्ही विलामध्ये एंटर करताना तर तुमच्या लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल डायनिंग टेबल आहे. सो तुमचं मिल्स वगैरे काय असतील ते तुम्ही इकडे सुद्धा बसून जेवू वगैरे शकता. सोबतच तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा सेटअप दिलेला आहे सोफाचा आणि ह्या साईडला सुद्धा दिलेला आहे. इकडचा थोडासा मस्त असा प्रीमियम लुक येतो. सो सोफा सुद्धा एकदम प्रीमियम आहे आणि सोबतच तुम्हाला इकडे विलामध्ये प्रॉपर वायफाय प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. इकडे तुम्हाला टीव्ही देण्यात आलेली आहे, कॅरिओके आहे, स्पीकर आहे, कॅरम वगैरे सुद्धा आहे. तुम्हाला इंडोर गेम्समध्ये चेस वगैरे सुद्धा आहे, जे तुम्ही इकडे येऊन खेळू शकता. आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला विलामध्ये आतमध्येच एक्स्ट्रा फ्रीज देण्यात आलेला आहे. सो तुम्हाला तुमचं काही पण असेल तर ह्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. मित्रांनो, रूम्स तर मी तुम्हाला दाखवतो, पण रूम्सची जी कॅपॅसिटी आहे ना ती तर आहेच, प्लस तुम्हाला हॉलसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इकडे हे बघा एक्स्ट्रा मॅट्रेसेस प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. सो तुमचा ग्रुप आहे 20-25 जणांचा, सो तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेसेस इकडे प्रोव्हाइड केल्या जातील. आता आपण रूम्स बघून घेऊया. तर इकडे तुम्हाला कॉमन वॉशरूम आणि वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. सोबतच त्यालाच बाजूला रूम आहे. सो इकडे तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला दिसेल ही फर्स्ट रूम जी ग्राउंड फ्लोअरला अटॅच्ड आहे आणि हा रूम तुम्हाला दिसत असेल इथे आरामात बेडवरती 3 जण आणि प्लस अजून 2 एक्स्ट्रा लोक मॅट्रेसवरती आरामात इथे स्टे करू शकतात. सो 5 जणांची इकडे टोटल कॅपॅसिटी आहे. या बाजूला तुम्हाला इकडे वॉर्डरोब देण्यात आलेला आहे आणि इकडची प्रत्येक रूम ही एअर कंडिशन आहे. फक्त एक गोष्ट आहे की ह्या रूमला अटॅच्ड वॉशरूम नाहीये, ह्याला बाहेर तुम्हाला कॉमन देण्यात आलेलं आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरवरच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती आलेलो आहोत, जिथे आपल्या अजून 2 रूम्स आहेत. सो सेकंड रूम मी आता तुम्हाला दाखवतो. सो ऑलमोस्ट इकडच्या ज्या रूम्स आहेत ना ते ऑलमोस्ट तुम्हाला सेम पाहायला भेटतील. तर 2 ते 3 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात बेडवरती आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस तुम्हाला इकडे सुद्धा देण्यात आलेले आहेत. सो अजून 2 पर्सन म्हणजे 5 ते 6 पर्सनची एका रूममध्ये कॅपॅसिटी आहे. तुम्हाला वॉर्डरोब आहे लगेज वगैरे ठेवण्यासाठी, एअर कंडिशन रूम्स आहेत सगळ्या आणि सोबतच वॉश बेसिन आणि नीट अँड क्लीन वॉशरूम्स तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि सेकंड रूमच्या अपोजिटला लगेच आपली इथे ही आहे थर्ड रूम. सो ही सुद्धा तुम्हाला अशी रूम पाहायला भेटेल. बेसिक रूम्स आहेत इकडच्या, सेम तुम्हाला इंटिरियर वगैरे कलर कॉम्बिनेशन थोडं डिफरंट आहे, बाकी गोष्टी तुम्हाला एकदम सिमिलर पाहायला भेटेल. एअर कंडिशन, वॉर्डरोब, किंग साईज बेड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या दोन्ही रूम्सला वरच्या अटॅच्ड वॉशरूम दिलेला आहे. आता रूम्स झाल्यानंतर त्याच्या मधोमध आपल्याला आहे ना हे बघा इकडे असा डोअर देण्यात आलेला आहे आणि इकडून तुम्हाला असं ग्रीन मॅट वगैरे टाकण्यात आलेला आहे. सो हा सुद्धा तुम्हाला चिल आउट करण्यासाठी एकदम परफेक्ट स्पेस आहे. सो इथे तुम्ही ग्रुपसोबत बसून वगैरे थोडं एन्जॉय करू शकता. आणि इथून समोरून हा असा मस्त व्ह्यू आहे. ह्या साईडला पूर्ण आपलं मचान वगैरे आहे. तर मित्रांनो, आता या प्रॉपर्टीचा कंप्लीट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगितले आहेत काय कशा असणार आहेत. आता राहिले ते म्हणजे पॅकेजचे डिटेल्स. तर इकडे खूपच बजेटमध्ये, वीकडेजमध्ये जरी येत असेल ना एकदम बजेटमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे हा प्रायव्हेट विला. सो बजेट कसं असणार आहे बघा, तर 7,000 रुपीजमध्ये मित्रांनो अप टू 7 पर्सनसाठी तुम्ही विदाऊट फूड हा कंप्लीट 3 BHK विला बुक करू शकता. आणि जर तुमचा 7 पर्सन्सपेक्षा जास्त मोठा ग्रुप असेल तर मग तुम्हाला पर पर्सन 1,000 रुपये हे एक्स्ट्रा पे करायचे आहेत. म्हणजे 10 लोक असतील तर मग तुम्हाला 10,000 मध्ये हा तुम्ही कंप्लीट विला बुक करू शकता. आता इकडे कसं आहे, विदाऊट फूडमध्ये कसं आहे की तुम्हाला इकडे विलामध्येच किचन आहे, तर मग ते तुम्ही यूज करू शकता. आता त्याचे किचन ॲक्सेस, परत गॅस वगैरे, क्लिनिंग चार्जेस हे थोडेफार ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा असतील. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, जाऊन तुम्ही डिरेक्टली त्यांना इन्क्वायरी करू शकता की काय चार्जेस आहेत वगैरे. आता जर मित्रांनो तुम्हाला फूड वगैरे बनवायचं नाही आणि तुम्हाला सगळी अरेंजमेंट इकडच्या इकडे पाहिजे, त्याच्यामध्ये कसं आहे की हा जो पॅकेज आहे वीकडेजमध्ये तो 23 आवर्सचा पॅकेज असणार आहे. त्याच्यामध्ये विथ फूड पॅकेज आहे 2,000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड, ज्यामध्ये 4 मील्स असतील, लंच, त्याच्यानंतर मग इव्हिनिंग टी, डिनर आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट. आता हा सेम पॅकेज विकेंडला तुम्हाला विदाऊट फूड पॅकेज नाही आहे, ओनली विथ फूड पॅकेज आहे. तर हा सेम पॅकेज तुम्हाला 23 आवर्ससाठी 2,500 रुपये 2,500 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 4 मील्स इन्क्लुडिंग असतील. आता डिटेल्स तर मी बऱ्यापैकी सगळे दिलेले आहेत. जर तरी सुद्धा तुम्हाला काही डिटेल्स कळाले नसतील तर मग मला कमेंट सेक्शनमध्ये पिंग करा, तुम्हाला मी नक्की तिकडे आन्सर करेन. तर आता हा व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय मित्रांनो तर नक्की एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून असे प्रॉपर्टीचे रिकमेंडेशन्स भेटत राहतील. तर तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.